नमस्कार, मी प्रियांका माय वर्ल्ड माय लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि मी व्हिडिओ बनवते आहे। तर ना एक इंस्टावरती मी एक व्हिडिओ पाहिला होता, एक हेअरस्टाईल पाहिली होती आणि इतकी छान हेअरस्टाईल इतक्या सोप्या पद्धतीने घातली होती ना, म्हटलं ट्राय करून बघूयात। आणि ट्राय केल्यानंतर मला वाटलं नव्हतं की ती खरंच इतकी छान पद्धतीने ती हेअरस्टाईल होईल म्हणून, पण खरंच खूप छान पद्धतीने ती हेअरस्टाईल बनली होती। कोणताही डोनेट किंवा बोनेट यूज न करता किंवा कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे पिन किंवा यू पिन म्हणा किंवा कोणतेही क्लचर्स काहीही यूज न करता ती हेअरस्टाईल इतकी छान झाली होती ना, मला खरंच खूप आवडली, म्हणून मी तुमच्यासोबतही शेअर करते। चला दाखवते तुम्हाला ती हेअरस्टाईल नेमकी होती कशी। सगळ्यात पहिले तुम्हाला समोरून जी कोणती हेअरस्टाईल करायची असेल ते तुम्ही करून घ्या। इथे मी आता सिंपलच ठेवलेली आहे, कारण मला तुम्हाला फक्त दाखवायचं आहे। सो इथे मी फक्त असं सेंटरमधून एक भांग काढलाय आणि पूर्ण केस असे पाठीमागे घेतलेले आहेत। तर सगळ्यात पहिले केस छान असे विंचरून घेतले, त्याच्यामधला गुंता काढून त्याची छान अशी पोनी बांधून घेतली। मला हा जो खोपा आहे तो मानेवरती हवा होता, त्यासाठी मग पोनी थोडीशी मानेवरच्या बाजूला बांधून घेतली। तुम्हाला जर वरती हवा असेल तर तुम्ही वरच्या बाजूला पोनी बांधून घेऊ शकता। आता पोनीला जो रबर बांधलेला आहे तो 2-3 वेळा असा फिरवून बांधलेला आहे, तर त्यातला एक रबर अशा पद्धतीने हाताने उचलून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 3 बोटं जी आहेत ते अशा पद्धतीने घालून घ्यायची। जर तुम्हाला मी सांगते ते समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून तशा पद्धतीने करू शकता। आता जे खाली सोडलेले केस होते ते असे वरच्या बाजूला ट्विस्ट करून घ्यायचे आणि त्या 3 बोटांमधून मागच्या बाजूला अशा पद्धतीने त्या रबरमधून काढून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे केसांची छान अशी एक गाठ तयार झालेली आहे। तर ही जी केसांची एका बाजूला गाठ तयार झालेली आहे, तर ती गाठ आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे। ही जे खाली सोडलेले केस जे आहेत त्याच्या भोवती ही गाठ आपल्याला पसरवून घ्यायची दोन्ही हातांनी आणि त्या गाठीमध्ये हे जे केस आहे ते स्टफ करून घ्यायचे अशा पद्धतीने। जर मी सांगते ते तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून त्या पद्धतीने करू शकता। आता हे पसरवून घेतलेले जे केस आहेत ते वरच्या बाजूला जाऊन संपतात, तर तिथे एखादी तुम्ही युपिन लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचा एखादा छोटासा रबर ब्लॅक कलरचा सुद्धा लावून घेऊ शकता। कोणत्याही प्रकारच्या पिना किंवा हेअर डोनट न वापरता छान असा आपला खोपा तयार झालेला आहे आणि दिसायला एकदम सिंपल आणि सोबर असा हा दिसतो। याच्यामध्ये गजरा लावा किंवा कोणतीही सिंपल अशी फुलं लावा, अगदी छान आणि रिच असा लुक येतो। नक्की ट्राय करून बघा, खूप छान असा दिसतो हा खोपा। तर चला आता दुसरा खोपा तुम्हाला दाखवते। हा सुद्धा खोपा एकदम सिंपल आणि सोबर असा आहे, कोणी सहजरित्या घालू शकतं। तर इथे पुन्हा एकदा छान असे केस कोंब करून घेतलेले आहेत आणि जे केस आहेत ते 2 सेक्शनमध्ये अशा पद्धतीने डिवाइड करून वरचे जे केस आहेत वरच्या बाजूचा जो सेक्शन आहे त्याला रबर लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आता हा जो लावून घेतलेला रबर आहे ना, तो अशा पद्धतीने मध्ये बोट टाकून आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने ट्विस्ट करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे, जसं तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे। आता काहीसा असा आपला लुक दिसेल पाठीमागून। तर आता जे खालती सोडलेले जे केस बाकीचे आहेत त्याला सुद्धा एक अशा पद्धतीने रबर लावून घ्यायचं। संपूर्ण केसांची छान अशी पोनी बांधून झाल्यानंतर पोनीचे जे केस आहेत ते छान असे विंचरून घ्यायचे आणि विंचरून झाल्यानंतर ते केस असे वरच्या बाजूला फिरवून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित करून जी केसांची शेवटची टोकं आहेत ना ती थोडीशी दुडून तिथे एक छोटासा असा ब्लॅक कलरचा रबर लावून घ्यायचा आणि इथे रबर लावून घेतल्यानंतर इथे जो भाग रबर लावून घेतलेला आहे ना, तो रबर लावून घेतलेला हातामध्ये अशा पद्धतीने पकडून जो आपण मगाशी केसांना वरच्या बाजूला जो फर्स्टवाला रबर लावला होता ना सेक्शन करून, त्या रबरमध्ये अशा पद्धतीने ते जी टोकं आहे ती टाकून घ्यायची आणि खालच्या बाजूने हाताने अशी थोडीशी पसरवून घ्यायची। आणि इथे तुम्ही बघू शकता कोणत्याही पिन शिवाय किंवा कोणत्याही हेअर डोनट शिवाय सुंदर असा खोपा आपला तयार झालेला आहे। आता जर तुम्हाला हवं असेल तर इथे बाजूला एखादी पिन किंवा युपिन लावून घेऊ शकता जर गरज वाटत असेल तर, नाहीतर काहीच गरज नाही लावायची। आणि सुंदर असा हा खोपा मस्त असा तयार झालेला आहे आणि एका बाजूने याचा लुक सुद्धा तुम्ही बघू शकता। आता कोणतीही तुमच्याकडे आर्टिफिशियल हेअर ज्वेलरी किंवा ॲक्सेसरीज किंवा अशा पद्धतीची फुलं किंवा आर्टिफिशियल फुलं गजरा वगैरे असेल तर तो तुम्ही लावून घेऊ शकता। इथे मी रिअल फुलं वापरलेली आहे त्याच्यामध्ये युपिन टाकून। सो सध्या आता गणपतीचा सीझन येत आहे, गणेश चतुर्थी येत आहे। सो तुम्ही नऊवारी साडी नेसता त्याच्यावरती अशा पद्धतीचे खोपे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। सो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।